माऊली रामकृष्ण हरी. अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. ओवी क्रमांक 375 पासून पुढे. भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. ते भगवंताचं विराट विश्वरूप पाहून अर्जुन मनी घाबरला आणि त्याला कळायला लागलं की नाही, मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, तरी मी कोण, मी एक शून्य आहे. हे सगळा सृष्टीचा कारोबार पाहणारा तो भगवंत आहे. मला का असं वाटत होतं की मीच सगळं मारू शकतो, मीच युद्ध करू शकतो, माझ्यामुळेच हे मरणार आहेत. नाही, मी युद्ध करणार नाही असा मोह झालेला अर्जुन, मोहित झालेला अर्जुन, आता मात्र त्याला त्याची पात्रता कळाली आणि त्याचं गर्वहरण झालं. त्याला समजलं की ब्रह्मदेवाचा घास करणारा भगवंत आहे, सगळ्यांचा संहार करणारा भगवंत आहे, इथे फक्त मी निमित्त मात्र आहे. तर अर्जुनाला कळालं की सर्वाच्या आधी सर्वाच्या अंती उरणारा तो देव आहे बा. मग आपलं काय, हरिहराच्याही आधी असणारा, सर्वांचा आद्य गुरु असणारा श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णच आहे. हे अर्जुनाला समजले. काय अर्जुनाचे भाग्य, एवढं विराट विश्वरूप दर्शन अर्जुनाला पाहायला मिळावं. जे दर्शन शंभूंना, योग्यांना, देवांना, जपी तपी संन्यासी यांनाही विश्वरूप दर्शन झालं नाही, ते अर्जुनाने पाहावं. काय अर्जुनाची भक्ती, काय अर्जुनाची श्रद्धा. भक्तीचा महिमा काही वेगळाच आहे आणि भक्तीमुळेच अर्जुनाला हे विश्वरूप दर्शन प्राप्त झालं. आणि अर्जुनाला कळालं नाही, हरीशिवाय भजन नाही, श्रीकृष्णाशिवाय भजन नाही. तोच एक सर्वतोपरी पुरुषोत्तम असणारा परात्पर ईश्वर आहे हे अर्जुनाला ज्ञात झाले. आणि अर्जुनाला हेही समजलं, जेव्हा आपण देवाची भक्ती करतो ना, देवसुद्धा आपली भक्ती करायला लागतो. काय गोडवा आहे देवाने भक्तांचं. अहो, आपण देवाकडे जा, निष्काम निश्चल निस्वार्थ भावनेने जा, देव तुमची सदैव काळजीच घेतो. तो तुमच्याकडून फक्त प्रेमाची अपेक्षा करतो. मग आपण कशाला म्हणावं, कशाला अहंकार करावा, कशाला द्वेत पाळावं. अहंकार गेला की द्वेत संपते आणि मग अद्वैत स्वरूपाच्या त्या भगवंताचं दर्शन होतं. संहार हा प्रत्येकाचा होणारच आहे. प्रत्येकाची वेळ येण्याची जाण्याची ठरलेलीच आहे. आयुष्यात सुख दुःख संकट सगळ्यांना येणारच आहेत. सर्वांनी फक्त देवावर विश्वास ठेवावा, त्याच्यावर भार टाकावा. तुम्ही आम्ही काहीही करू शकत नाही. त्याची इच्छा असेल, त्याची मर्जी असेल तर सगळं काही होणार आहे. हे मर्म आपण समजून घ्यावं आणि त्याच्याशी सख्यत्व बांधावं. आणि देव, जो देवाशी सख्यत्व बांधतो ना, त्याच्याशी देवही सख्यत्व बांधतो बरं का. म्हणून माऊली सांगतात, बाबा रे, संसारातलं दुःख असो की अन्य कुठलंही असो, ते देवालाच सांगायला शिका. कोणालाही तुम्ही दुःख सांगूच बसू नका, कारण जगतामध्ये तुमच्या दुःखाचं भांडवल करणारेही अनेक आहेत. आणि म्हणून देवाला सुख आणि दुःख सांगा. अर्जुनाने विश्वरूप दर्शन बघितलं, दर्शन घेतलं. आता मात्र अर्जुन म्हणला, देवा नको, तुझं विश्वरूप नको आहे मला, मला तुझं सगुण रूपडं चतुर्भुज रूपच मला दाखव, कारण ते रूप माझ्या ध्यानात, मनात, हृदयात बसलेलं आहे. मला या रूपाची गोडी नाही देवा, नको मला तुझं विश्वरूप दर्शन. अर्जुनाने विनंती केली आणि मग मात्र भगवंत आपल्या मूळ स्वरूपात आले. काय भक्तांची महिमा असेल. भक्ताच्या इच्छेकरता विश्वरूपही दाखवावं आणि भक्ताच्या इच्छेकरता परत चतुर्भुज रूपही व्हावं. भगवंत भक्ताच्या मर्जीनुसार वागायला लागतो. यासाठी आपली भक्ती तेवढी श्रेष्ठ असणं गरजेचे आहे. रामकृष्ण हरी.